सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आज आहे अंगारकी चतुर्थी. आपल्या म्हणजे नवीन वर्षाची वर्षाच्या पहिली चतुर्थी म्हणायचं, सुरुवातीची चतुर्थी, आणि ती पण अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि आत्यांनी काय केलंय, भरपूर सरगवत आणले कांद्यामधलं. तर पातर आहे कोंबड्या. आता काय झालं, आत बाहेर हे करत नाहीये, आम्ही काढत नाहीये, त्याच्यामुळे मग त्यांना काहीतरी असं वेगवेगळं खायला आणून टाकावं लागतं. तर आत्या गेल्या होत्या नाश्ता करून हे करायला, गवत घ्यायला. ही पातर ह्याची भाजी आपण पण म्हणजे चांगलीच ही पातर औषधी असते. आता ही निबर झाली आहे, मग कोंबड्यांना खूप आवडते. आणि ते सगळे एकत्र गवत शेळ्यांना पण आणलंय आणि कोंबड्यांना पण आत्याने आणलेलं आहे. सकाळी सकाळी जाऊन माझा झाला तर स्वयंपाक. आता जायचंय मला दोडक्याचं बी लावायला. आणलंय बी, दाखवेल मी तुम्हाला. आत्यांना ते राहिलेले कालचे आमचे सड वेचायला जायचंय. म्हटलं मी बी लावते, तुम्ही सड वेचायला. झालेला आहे सगळा स्वयंपाक. सकाळचं असं छान वातावरण. आणि तिकडून कोणतरी एक कुत्रा आलेले. आता मी ह्या दोघांना उठवते. हे बघा निवांत इकडे झोपलेले आहेत. ए उठलाले तर बघ कोण आले बघ. चल उठ चल. अरे उठा तर बघ, तू आलाय आपल्याकडे कुत्रा. चल ये. वाटते बघा कसा भरून आलाय सकाळी चिखलामध्ये. कोणाचं काय माहिती तिकडून आलेलं आहे ते. हे करा वाटतं थोडं. अरे भुका भुकत नाही. हा भुका आत्ता लाल्याला कळ. आमचा लाल्या जरा जास्त हुशार आहे. झाला जा. आणि काळ्या बघा वेडा कशा चिखलात भरून आलाय सगळा. आज जरा ऊन आहे, आज मिरच्या वाळतील. आणि हा एकच कोंबडा बाहेर आलाय. जा बाबा आतमध्ये. गेला 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 बघा. जाऊ का नको जाऊ का नको कसं वाटतंय त्याला. एकट्याला कोणीतरी पकडलं ना मग कळेल. ए जा रे पुढे झाला लिया. तर चला उरकतो आता काम आणि जातो. दोडक्याचं बी मी लावून घेते. हे बघा घाबरा लागले. अरे लाले घाबरायचं नसतं रे. जा पुढं. बेल्ट दोघांनाही घातले होते. एकामेकाच्या गळ्यातले बेल्ट दोघांनी पण तोडून हे करून टाकलेत, खराब करून टाकलेत. बघा तो पण येत नाही इकडे. घाबरा लागला आमच्या लाल्याला आणि काळ्याला. जावा रे पुढे जावा. चला लागूया कामाला. त्यांना आता कोंडून टाकतो. बापरे काळ्याला पण वाटलं भुकावं म्हणून. पळा रे पुढं.